नमस्कार, मी प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर आहे। आज जो एक विषय आपण चर्चा करणार आहोत तो विषय अगदी थोडा हटके आहे, पण इंटरेस्टिंग आहे। विषय असा आहे, थोडा तरुण पिढीला लागू होणार आहे, कारण तरुण पिढी एका संभ्रमात आहे की अरे मला तर कॉम्पिटिटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करायची आहे आणि आत्ता तर माझं लग्न झालंय, किंवा मला कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करायची आहे आणि आईनी बाबांनी माझं मॅरेज डिसाईड केलं आहे, किंवा मला तर अजून माझं काही करिअर झालेलं नाही आहे, मला अजून खूप सारा स्टडी करायचा आहे आणि मी लव्ह इन रिलेशनमध्ये आहे। तर या रिलेशनशिपचा आपल्या स्टडीवर काही परिणाम होणार आहे का? परिणाम पॉझिटिव्ह होणार आहे, निगेटिव्ह होणार आहे? हे आज प्रत्येकाच्या मनात येणारा हा प्रश्न आहे। याच प्रश्नाला अनुसरून आपण आज चर्चा करणार आहोत। आजचा काळ असा आहे की प्रत्येकाला कुणीतरी सोबत हवं असतं आणि ती रिलेशनशिपमध्ये जातात। बरेच जण ही रिलेशनशिप सिरियसली घेतात, तर काही जण टाइमपास म्हणूनही रिलेशनशिप मेंटेन करतात। आणि त्याचबरोबर आपल्याला आपलं करिअर सुद्धा करायचं आहे। तर करिअर म्हटलं तर स्टडी आला। जर आपण स्टडी केला नाही, व्यवस्थित स्टडीवर कॉन्सन्ट्रेट करू शकलो नाही, फोकस करू शकलो नाही, तर आपल्याला एक्झाममध्ये सक्सेस मिळणार नाही। आणि मॅक्सिमम मुलं आज आपण बघतोय की कॉम्पिटिटिव्ह एक्झामची स्टडी करतायत आणि हा स्टडी थोडा जास्त वेळ चालतो, याला खूप फोकस लागतो। तर त्यावेळी गावाकडनं मुलं मुली हे शहराकडे येतात आणि अलगद वयाचा तो महिमा आहे, ज्या वयात ती असतात त्यामुळे अट्रॅक्शन ही गोष्ट असतेच, अट्रॅक्शन प्रेम। आणि या अट्रॅक्शन आणि प्रेम याच्या अनुसरून ते रिलेशनशिपमध्ये पडतात। तर काही ठिकाणी मुलांची मुलींची स्पेशली मुलींची लग्न लवकर होतात आणि त्यांची इच्छा असते की मला काहीतरी करायचं आहे, मला काहीतरी एक प्रशासकीय अधिकारी व्हायचं आहे। आणि त्यावेळेस लग्न झाल्यामुळं किंवा लग्न ठरल्यामुळं त्या रिलेशनशिपचा तुमच्या करिअरवर, तुमच्या एक्झामच्या प्रिपरेशनवर काय परिणाम होऊ शकतो, आणि हे जे काही रिलेशनशिप आहे ते किती जेन्युइन आहे हे बघणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे। तर आज आपण विषय घेतो आहे की रिलेशनशिप आणि एक्झाम प्रिपरेशन और एक्झाम हे सुद्धा आपण म्हणू शकतो। तर सर्वप्रथम काय ना की दोन प्रकारच्या रिलेशनशिपचा आपण आज विचार करणार आहोत। एक रिलेशनशिप की जे मॅरिड झालेले आहेत, म्हणजे ऑलरेडी मॅरिड आहेत, आणि विचार केला तर एक्झामची प्रिपरेशन करायची आहे, सक्सेस घ्यायचा आहे, एक्झाम क्रॅक करायची आहे, म्हणून रिलेशनशिप ब्रेक करायचेत का? हा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो। पण ज्यांची ऑलरेडी मॅरेज झालेली आहे, मग ते आपल्या लाईफ पार्टनरला सोडून देणार का? तर नाही, तिथे आपण तसं करूच शकत नाही। आपण आपल्या मॅरिड झाल्यावर आपण आपल्या लाईफ पार्टनरला सोडू शकत नाही की मला एक्झाम क्रॅक करायची आहे म्हणून मी तुला सोडून देतोय, हे आपण करू शकत नाही। आणि मॅरिड झाल्यावर जे ट्रू रिलेशनशिप असतं नवरा बायकोचं, त्यामध्ये नेहमी लाईफ पार्टनर हा आपल्या पार्टनरला सपोर्ट करत असतो। त्यामुळे हे रिलेशनशिप एक हेल्दी रिलेशनशिप असतं। सो जो आपल्या पार्टनरचा गोल आहे त्या गोलवर फोकस करण्यासाठी
त्याला मदत केल्या जाते, त्याला हेल्प केल्या जाते, त्याचं गोल हे माझं गोल आहे असं समजून त्याला प्रोत्साहन दिल्या जाते, त्याला कुठे आडकाठी आणल्या जात नाही, असं आपल्या हेल्दी मॅरिड लाईफ रिलेशनशिप असेल तर होतं. आणि यावेळेस आपल्याला आपली कुठलीही कठीणातली कठीण एक्झाम असो ती क्रॅक करायला कोणीही आपल्याला थांबवू शकत नाही. अर्थातच त्याला सोबतच तुम्हाला तुमची मेहनत, हार्डवर्क हे करणं गरजेचं आहे. हे झालं मॅरिड रिलेशनशिप. पण मॅक्झिमम टाईम बिफोर मॅरेज आपले रिलेशनशिप असतात. आपली कुणीतरी गर्लफ्रेंड असते, बॉयफ्रेंड असतो. मग हे रिलेशनशिप असताना या रिलेशनशिपचा आणि आपल्या एक्झाम प्रिपरेशनचा वर काही परिणाम होतो का? तर सर्वप्रथम आपल्याला यामध्ये काही पॅरामीटर्स आहेत. मी बिफोर मॅरेज रिलेशनशिप बद्दल बोलतीये. जे काही तुमचे बिफोर मॅरेज रिलेशनशिप आहे ते साठी आपल्याला कसे आहेत, ते आपल्याला बेनिफिशियल आहे नाही आहे यासाठी आपल्याला काही पॅरामीटर टेस्ट करावे लागतील, पॅरामीटर चेक करावे लागतील. कसले पॅरामीटर आपण चेक करणार? फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही स्वतःला विचारा की माझं जे काही रिलेशनशिप आहे त्या रिलेशनशिपमध्ये मी खरंच सिरियस आहे का, की उगाच टाइमपास करतोय? तुम्हाला खूप वाईट वाटू शकतं की हा काय क्वेश्चन आहे, म्हणजे काय टाइमपास म्हणून आम्ही रिलेशनशिप ठेवतो का? पण काय ना, आजच्या युगात बरेच लोक टाइमपास म्हणून सुद्धा रिलेशनशिपकडे बघतात. तेव्हा तुमच्या अंतर्मनाने जे सांगितलं असेल, तुम्ही तुमच्या अंतर्मनाला विचारा की मी ज्या रिलेशनशिपमध्ये आहे त्यात मी सिरियस आहे का? आणि जर तुमचं अंतर्मन तुम्हाला येस यू आर सिरियस असं जर आन्सर देत असेल तर प्रश्नच मिटला. कारण तुम्ही ते रिलेशनशिप तुमच्या स्टडी सोबत कॅरी फॉरवर्ड करू शकता. परंतु ज्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही आहात त्या रिलेशनशिपमध्ये तुमचा जो पार्टनर आहे तो सिरियस आहेत का हे सुद्धा जाणून घेणं हे तुमचं सेकंड पॅरामीटर आहे. कारण बरेचदा काय होतं ना की आपण सिरियस असतो पण समोरचा नसतो. आणखी एक गोष्ट सांगायला मला आवडेल की जर तुमचं येस असेल तर तुम्ही ते रिलेशन कॅरी फॉरवर्ड करा. पण अदरवाईज तुमच्या अंतर्मनाने जर तुम्हाला म्हटलं असेल की नाही इट्स अ टाइमपास, तर ते रिलेशनशिप तिथेच थांबवा. कारण काय नाही, या टाइमपास रिलेशनशिपमुळं तुमच्या एक्झामवर किंवा तुमच्या स्टडीवर खूप परिणाम होईल. कारण या टाइमपासमध्ये तुमचा वेळ जाणार, एनर्जी जाणार आणि त्यामुळे तुम्ही फोकस करू शकणार नाही. कारण तुम्ही टाइमपास करताय आणि तुम्ही टाइमपासमध्येच वेळ घालवणार आणि स्टडीवर फोकस करणार नाही. आणि जर तुम्ही टाइमपास करत असेल आणि समोरचा व्यक्ती जर सिरियस असेल तर काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले तर त्याचा तुमच्या करिअरवर खूप मोठा परिणाम होऊ शकतो, वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून स्पष्टपणे सांगते की जर तुम्ही टाइमपास करत असेल तर ते रिलेशन तिथेच थांबवा. सेकंड पॅरामीटरकडे जाऊया की तुमचा जो पार्टनर आहे तो पार्टनर तुम्ही सिरियस आहे तेवढाच किंवा तुमच्या आणि त्याच्या रिलेशनशिपबद्दल तो सिरियस आहे का, की तुम्ही खूप सिरियस आहे आणि तो टाइमपास करतोय हे सुद्धा आपल्याला चेक करणं तेवढंच गरजेचं आहे. तर हे कसं चेक करायचं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला त्याला ऑब्झर्व करावं लागेल. कसं ऑब्झर्व करणार? तुम्ही तुमच्या रिलेशनबद्दल सिरियस आहात, तुम्हाला तुमची एक्झाम क्रॅक करायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त
फोकस हा तुमच्या स्टडीवर द्यायचा आहे. परंतु मुलगा असेल तर गर्लफ्रेंड, बॉय असेल मुलगा असेल तर गर्लफ्रेंड, गर्ल असेल तर बॉयफ्रेंड, तर जो काही आपला पार्टनर आहे रिलेशनशिपमध्ये, तो पार्टनर तुम्हाला किती समजून घेतो. तुम्ही स्टडीमुळे त्याला भेटू शकत नाही, त्याला जास्त वेळ देऊ शकत नाही, त्याच्या काही डिमांड्स आहेत त्या पूर्ण करू शकत नाही, आणि हे असं होत असताना तो कसा रिॲक्ट होतो. जर तुम्ही भेटत नाही, त्याचा फोन उचलत नाही किंवा त्याच्यासोबत वेळ तुम्ही त्याला देऊ शकत नाही, त्यावेळेस तो पॅनिक होतो का? तो तुम्हाला ब्लेम करतो का की तुम्हाला वेळ देत नाही, काही देत नाही, भांडण करतो का? जर असं होत असेल की तो पॅनिक होत असेल, तो तुम्हाला म्हणत असेल की नाही तुम्हाला काही वेळ देत नाही, काही नाही वगैरे, आणि अशा काहीतरी गोष्टी घडत असेल की ज्यामुळे तुम्ही डिस्टर्ब होता, त्याच्या बिहेवियरमुळे तुम्ही डिस्टर्ब होताय, तर याचा अर्थ तो व्यक्ती सिरियस नाही. सिरियस नाही म्हणण्यापेक्षा तो ट्रू रिलेशनशिपमध्ये नाही असं आपण समजायचं. कारण व्हाईस वर्सा, जर समोरचा व्यक्ती जर तुमच्या ट्रू रिलेशनशिपमध्ये असेल तर तो तुम्हाला समजून घेईल. ज्यावेळेस तुम्ही त्याला वेळ दिला नाही किंवा काही नाही, त्यावेळेस तो समजून घेईल की नाही, एक्झाम क्रॅक करायची आहे आणि मला फोकस करणं गरजेचं आहे, माझ्या पार्टनरला फोकस करणं गरजेचं आहे. त्यावेळेस आपण याला डिस्टर्ब करायला नको. याला जितका जास्त वेळ आपल्याला देता येईल ते महत्त्वाचं आहे, तो देणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही कधी डिमोटिवेट व्हाल स्टडी करताना किंवा काही, तर तो तुम्हाला मोटिवेशन देईल, तो तुम्हाला तुमच्या ध्येयाची आठवण करून देईल की नाही, आज तुझं ध्येय हे आहे आणि तुला हे अचीव करायचं आहे, तुला ही एक्झाम क्रॅक करायची आहे. आपण तर आहोतच ना, आणि मी कायम सोबत आहे. तर समजा की समोरच्या व्यक्तीचं सुद्धा, समोरचा व्यक्ती तुमच्या भावनांची कदर करतो आणि तो तुमच्या लाईफमध्ये सुद्धा तुम्हाला प्रत्येक वेळी साथ देईल. परंतु जर थोड्या गोष्टीवर तो वेळ देत नाही, या गोष्टीवर जर तुम्हाला डिस्टर्ब करत असेल, तर इन फ्युचर तो कधीही तुम्हाला सोडून जाऊ शकतो. या दोन गोष्टीवरून आपण ठरवायचं आहे की आपल्याला ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे त्या क्रॅक करताना आपल्याला रिलेशनशिपमध्ये राहायचं आहे की नाही राहायचं आहे. जर हेल्दी रिलेशनशिप असेल, लाईफ पार्टनर आणि आपण दोघंही सिरियस असू आणि अंडरस्टँडिंग चांगलं असेल, तर एक्झामची प्रिपरेशन करता करता त्या रिलेशनशिपला कॅरी फॉरवर्ड करण्यात काही गैर नाही. ते तुम्ही नक्की करा. तर हे झालं की आपल्याला आधी काय करायचे, कुठले पॅरामीटर्स आपल्याला ठरवायचे आहे, कसं ऑब्झर्व करायचं आहे. आपण आजच्या व्हिडिओत बघितलं की एक्झाम क्रॅक करताना आपल्याला रिलेशनशिपमध्ये राहायचं आहे की नाही राहायचं आहे. त्यासाठी आपण या टेस्ट बघितल्या किंवा 2 कंडिशन्स बघितल्या. मला वाटते की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळालं असेल की आपण ज्यावेळी कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा स्टडी करतो किंवा कुठल्याही मोठ्या एक्झामची प्रिपरेशन करत असतो, त्यावेळेस आपली रिलेशनशिप आहे ती त्यामध्ये अडथळा कधी होऊ शकते आणि ती अडथळा कधी होऊ शकणार नाही. याचप्रमाणे आपण आपल्या समोरच्या व्हिडिओमध्ये नक्की जाणून घेऊया की ठीक आहे, आपली रिलेशनशिप हेल्दी आहे, चांगली आहे, आपल्याला ती कॅरी फॉरवर्ड करायची आहे, त्याचा आपल्या एक्झाम प्रिपरेशनवर काहीच वाईट परिणाम होत नाही, पण त्यासाठी आपल्याला काही रूल सेट करणं गरजेचं आहे. कारण कुठल्याही गोष्टीत रूल असणं गरजेचे आहे. आणि जेव्हा आपण इतकी मोठी एक्झामची प्रिपरेशन करतोय, आपल्या करिअरचा प्रश्न आहे, तर त्यासोबत आपल्याला रिलेशनशिप आणि आपलं करिअर या दोन्ही गोष्टींची सांगड कशी घालायची
आणि ते सांगड घालण्यासाठी आपल्याला कुठले रूल सेट करायचे आहे हे आपण येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. माझं प्रांजल सायकोलॉजी हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि एक्झाम आणि रिलेशनशिप हे दोन्ही आपल्याला समोर कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी कुठले रूल आपण सेट करायला हवे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर माझ्या पुढील व्हिडिओची नक्की वाट बघा. मी लवकरात लवकर तो व्हिडिओ अपलोड करेन. धन्यवाद.